म्हणजे कृषी विभागाचं सगळं कार्यालय म्हणजे SDOचं कार्यालय आहे ते वेगळीकडे आहे, तालुका कृषी अधिकाऱ्याचं कार्यालय ते वेगळीकडं आहे. तर एक स्वतंत्र कृषी भवन झाल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रशिक्षणासहित सगळ्या व्यवस्था त्या कृषी भवनामध्ये असतील. सगळे अधिकारी एकाच छताखाली उपलब्ध असतील आणि शेतकऱ्यांनाही त्या ठिकाणी जाऊन जे काही आपल्या समस्या असतात त्या मोकळेपणाने मांडता येतात. दादा, कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला, परंतु त्याच ठिकाणी आपण बघताय की कुठेतरी शेतकरी या संपूर्ण बाबीला विरोध करताना पाहायला मिळत आहे आणि अशातच रोहित पवार देखील अन्नत्याग आंदोलन करताना दिसून येते. हे बा, शेतकरी विरोधात आहेत का पुढारी विरोधात आहेत हे तुम्हीच ठरवा. मला वाटत नाही की प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होते. 56 लाख शेतकऱ्यांना काही कर्जमाफी होते, 36,000 कोटी रुपयाची. आज जे आंदोलन करतायत त्यांच्या सत्तेच्या काळात काय कर्जमाफी झाली आणि किती रुपयाची झाली हे त्यांनी पहिल्यांदा जाहीर करावं. मला असं वाटतं की सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दृष्टीनं ही कर्जमाफी अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे. जो शब्द दिला होता तो पूर्ण करण्याचा फडणवीस सरकार प्रयत्न करील. दादा, आज जो कार्यक्रम पार पडला होता त्या कार्यक्रमात तुमच्या विरोधात षडयंत्र केलं होतं असं देखील तुम्ही तुमच्या भर भाषणात सांगितलं. काय नेमक्या सगळ्या बाबी होत्या? तुम्ही बऱ्याच वेळेला मी सांगितलेलं आहे की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांनी संपूर्ण बीड जिल्ह्यामध्येच षडयंत्र रचलं. प्रत्येक जणाच्या विरुद्ध OBCचा उमेदवार उभं करणं, माझ्या विरोधात तर OBCचा एक उमेदवार उभा केला, मराठा समाजाचा एक उमेदवार, जेणेकरून माझा पराभव त्यांना पाहायचा होता. परंतु या मतदारसंघातल्या जनतेने आणि कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिल्यामुळं, पाठबळ दिल्यामुळं मी विजयी झालो आणि त्यांचे मनसुबे त्यांच्या मनातच राहिले. आजही ते षडयंत्र जे आहेत ते पाहायला मिळतात, कारण की ओमप्रकाश शेट्टी जे आहेत त्यांचा जो जास्त लक्ष जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहिलं असेल की त्यांची जी काही हे होती नियुक्ती होती तीच कुठेतरी अशी बाब समोर आलेली होती. नियुक्ती जी आहे ते नियुक्तीच्या बाबतीमध्ये काय झालं आहे ते काय त्याच्याबद्दल काही मी सविस्तर माहिती घेतलेली नाही. परंतु ओमप्रकाश शेट्टे हे मतदारसंघातले आहेत, त्यांना विधानसभेची निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या उमेदवारीचं मी स्वागत करतो, काही हरकत नाही. त्यांनी जर महायुतीचं तिकीट मिळालं नाही तर अपक्ष उभं राहावं, माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. मात्र आम्ही काही दिवसापासून बघतोय की माजलगाव मतदारसंघामध्ये बराच डोकावण्याचं काम जे आहे ते बाहेरच्या ठिकाणावरून पाहायला मिळतं. ती नेहमीचीच पद्धत आहे. या मतदारसंघामध्ये त्यांना सक्षम उमेदवार मिळत नाही म्हणून बाहेरचा कोणीतरी आणून प्रयत्न करतात, पण 2 वेळेस तो प्रयोग फसलेला आहे.